संघर्ष योद्धा हा चित्रपट जर बघायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावरती आधारित असा हा चित्रपट होता आणि यात मुख्य भूमिका केली होती रोहन पाटील यांनी मुख्य भूमिका केली होती। या चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकतो काय वाटलं होतं पण नाही अडकला। चित्रपट हा प्रदर्शित झाला, एक वेळ तारीख पोस्टपोन झाली, चित्रपट हा प्रदर्शित झाला। एकाच दिवशी दोन चित्रपट रिलीज होणार होते, आम्ही जरांगे आणि संघर्ष होता। आम्ही जरांगे या चित्रपटाच्या टीमने चित्रपट पोस्टपोन करून एकाच दिवशी दोन चित्रपट रिलीज झाले तर दोघांचंही नुकसान होईल, यामुळे चांगली अशी भूमिका निभावली व त्यांनी चित्रपट हा पुढल्या आठवड्यात म्हणजेच 21 तारखेला रिलीज करण्याचं ठरवलं। आणि हा निर्णय जो होता तो दोन्ही चित्रपटासाठी चांगला असा निर्णय म्हटला जातोय, कारण एकाच दिवशी केला असता तर भरपूर असं दोघांनाही चांगल्या स्क्रीन मिळाल्या नसत्या किंवा चांगले प्रेक्षक वर्गही मिळाला नसता। आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संघर्ष योद्धा या चित्रपटाने किती कमाई केली। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही बघताय सागर इट्स चॅनल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, कारण तुम्हाला अशाच अपडेट्स मिळत जातील। संघर्ष योद्धा या चित्रपटामध्ये इतकं काही दाखवलं आहे, स्पष्टपणे या चित्रपटामध्ये सगळ्या गोष्टी फोकस करण्यात आल्या आहेत। मग मोठा राजकीय नेता असो, ॲडव्होकेट असो किंवा पोलीस दलाने जी काही भूमिका केली त्यावरती सुद्धा हा चित्रपट प्रकाश टाकतोय। हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीशी तितकाच उतरतोय। जे उपोषण ज्या भागात होते त्या भागात या चित्रपटाला जास्त अशा स्क्रीन मिळाल्यात, जास्त असा प्रतिसाद मिळाला हे आपल्याला दिसून येते। आपण सांगली पश्चिम महाराष्ट्रात जर बघायला गेलं तर या चित्रपटाला स्क्रीन ही कमी आहे आणि प्रतिसादही तितकाच कमी आहे। कारण मी स्वतः चित्रपट बघायला गेलो होतो तर पहिल्या शोला हा चित्रपटाचा शो प्रेक्षक नसल्यामुळे कॅन्सल करण्यात आला होता सांगलीत। आम्ही नंतर चित्रपट हा बघितला, त्यामुळे आम्हाला या चित्रपटाचा रिव्ह्यू करता आला नाही त्यावेळी। तर एकूण एक बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रात या चित्रपटाला भरपूर असा प्रतिसाद मिळाला नाही, पण जो मिळाला चित्रपटाला प्रतिसाद हा मराठवाड्यात विदर्भात जो प्रतिसाद मिळाला तो अगदी अप्रतिम असा आणि प्रतिसाद भरपूर असा प्रेक्षकांनी दिला। त्यामुळे हा चित्रपट तिथं उचलून धरला गेला त्या प्रेक्षकांनी आणि हिटही ठरला। आतापर्यंत या चित्रपटाच्या वेबसाईटवर जे आपल्याला आकडे मिळालेले आहेत त्यामुळे 4 दिवसाचे आपल्याला आकडे मिळाले तेही तुम्हाला आम्ही सांगणार आहोत। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाचा गल्ला केलाय, दुसऱ्या दिवशी 9 लाखाचा, तिसऱ्या दिवशी 16 लाखाचा आणि चौथ्या दिवशी परत 9 लाखाचा गल्ला केलाय। 4 दिवसाचे आकडे आतापर्यंत आपल्याला वेबसाईटनुसार हाती आलेले आहेत। तर असे टोटल एकूण बघायला गेलं तर 42 लाखापर्यंत हा चित्रपट गेलेला आहे, म्हणजे चांगली कमाई केली आहे। न्यूजच्या माहितीनुसार या संघर्ष योद्धाच्या टीमने जो काही नफा होणार आहे चित्रपटाचा तो सर्व नफा मराठा आरक्षणासाठी लावण्यात येईल अशी घोषणा या चित्रपटाच्या टीमने केलेली आहे। तर हा चित्रपट अजूनही भरपूर अशी पब्लिसिटी होत आहे, पण चित्रपट थोडा थंडावलाय म्हटलं तरी चालेल। पण बघूया अजूनही या चित्रपटाला माउथ पब्लिसिटी जर मिळाली आणि चित्रपट गाजला तर या अजूनही चित्रपट हा कमाई करेल। पण तोपर्यंत उद्या शुक्रवारी 21 तारखेला आम्ही जरांगे हा चित्रपट रिलीज होतोय, त्यामुळे ह्या चित्रपटाचे प्रेक्षक तिथं डिवायडेड होतील। त्या चित्रपटाची कमाई किती होईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा।